लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी 69.15 किलोमीटर लांबीच्या नाशिक रिंग रोड प्रकल्पाच्या नागरी बांधकामासाठी तब्बल 3,954 कोटीच्या रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी यास मान्यता दिली. जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचीही उपस्थिती होती. प्रस्तावित रिंग रोड DRDO जंक्शन राष्ट्रीय महामार्ग 60 पासून सुरू होऊन शहराला वळसा घालून पुन्हा त्याच महामार्गाला जोडला जाणार आहे. या 4 ते 6 पदरी मार्गामध्ये 5 मोठे पूल, 2 रेल्वे उड्डाणपूल, 8 वाहन अंडरपास तसेच सेवा रस्त्याचा समावेश असेल. हा मार्ग 4 राष्ट्रीय महामार्ग आणि 4 राज्य महामार्गांना जोडणारा असल्याने शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा काळात यात्रेकरूंना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे ध्वजस्तंभ उभारण्यासाठी 7 कोटी 9 लाख रुपये, ब्रह्मगिरी पर्वतावरील प्रदक्षिणा मार्ग विकास आणि अंजनेरी येथील इको टुरिझम विकासासाठी 23 कोटी 12 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच टाकळी परिसरातील गोदावरी नंदिनी नदी संगमावर घाट बांधण्यासाठी 44 कोटी 53 लाख रुपये, पंचवटी परिसरातील रस्ते विकासासाठी 20 कोटी 22 लाख रुपये, तर सिंहस्थसाठी वाहतूक नियोजनाचा इंटिग्रेटेड मोबिलिटी प्लॅन तयार करण्यासाठी 10 कोटी 24 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय बळकटीकरणासाठी 1 कोटी 72 लाख रुपये, कावनई कपिलधारा तीर्थ विकासासाठी 27 कोटी 47 लाख रुपये, चक्रतीर्थ विकासासाठी 24 कोटी 10 लाख रुपये, तसेच टाकीत येथे पायाभूत सुविधा विकासासाठी 21 कोटी 91 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी संबंधित विभागांना सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून कामे निश्चित कालमर्यादेत सुरू करण्याचे निर्देश दिले. सिंहस्थ 2027 पूर्वी सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण: वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क: 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.